नमस्कार मित्रांनो, 7 टीव्ही मराठीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। नुकतीच मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे भाजप नेते आमदार गणपत गायकवाड यांची आमदारकी जाणार असून विधिमंडळ आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती कारवाई करणार असल्याची माहिती समोर आली आहे। यामध्येच महत्त्वाची बाब म्हणजे भाजप पक्षाकडून देखील आमदार गणपत गायकवाड यांच्यावरती शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। दरम्यान गेल्या 2 दिवसापूर्वी मुंबईत झालेल्या गोळीबार प्रकरणामध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांना 11 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असून सध्या आमदार गायकवाड हे तुरुंगात आहे। मात्र या घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून राज्य सरकारवरती टीका करण्यात येत आहे। दरम्यान या गोळीबारामध्ये मुख्यमंत्री शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे। त्यामुळे हे प्रकरण चांगलंच तापलं आहे। यामध्येच महत्त्वाची बाब म्हणजे या घटनेनंतर आमदार गणपत गायकवाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत। त्यामुळे आता सत्तेत मित्रपक्ष असलेला शिंदे गट देखील आक्रमक झाला आहे। त्यामुळे भाजपचं टेन्शन वाढलं आहे। हे सर्व सुरू असताना यामध्येच आता राज्याच्या विधिमंडळाकडून भाजप आमदार गणपत गायकवाड यांची आमदारकी रद्द करण्यात येणार असल्याची माहिती समोर आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे। दरम्यान सत्तेत मित्र असलेल्याच भाजप आणि शिंदे गटात गेल्या 2 दिवसापूर्वी राडा झाला। याच राड्यादरम्यान भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्येच गोळीबार केला। या गोळीबारामध्ये शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड गंभीर जखमी झाले आणि त्यांची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे। मात्र या घटनेमुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे।